NS एज्युकेशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओत सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन बघणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण ट्रान्सक्रिप्शन बघितलं होतं. आता ह्या व्हिडिओत आपण ट्रान्सलेशन बघणार आहोत. तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय बघितलं होतं आपण, DNA कडून RNA बनतो. ओके, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आणि RNA कडून प्रोटीन बनतं, त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ह्या सगळ्या प्रोसेसला DNA कडून RNA आणि RNA कडून प्रोटीन ह्या पूर्ण प्रोसेसला नाव काय, सेंट्रल डोग्मा. आणि ह्या त्याच्या सेंट्रल डोग्मा मध्ये दोन छोटे छोटे प्रोसेस आहेत, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ओके, तर आज आपण ट्रान्सलेशन बघणार आहोत. तर आपण बघितलं होतं की आता ही सेल आहे समजा, आणि सेल मध्ये न्यूक्लियस असतो. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस अँड अदर सेल्युलर कंपोनेंट्स आर प्रेझेंट इन द सेल. ओके, तर न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो आणि क्रोमोझोम हा कशाने बनलेला असतो, तर DNA ने बनलेला असतो. तर हा जो DNA तो RNA तयार करतो. ओके, आणि RNA कुठे तयार होतो, न्यूक्लियस मध्ये तयार होतो. न्यूक्लियस मध्ये RNA तयार होताना ट्रान्सलेट होतो. न्यूक्लियस मध्ये RNA तयार झाला की त्या RNA ला बाहेर यायचं असतं. ओके, आता हा RNA इथं रायबोझोम आहे. ओके, आता हा RNA बाहेर येतो सायटोप्लाझम मध्ये आणि तो रायबोझोम कडे जातो. ओके, आता हा mRNA जेव्हा बाहेर येतो, इथं बघा मी तुम्हाला mRNA दाखवलंय. ओके, आता ह्या mRNA जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला माहिती की त्याच्यावर काय असतं, ही कोड असतात. आपण बघितलं तर mRNA कसा बनतो, DNA वर जे कोड आहेत समजा AGC T, तर mRNA कसा बनल, इथे mRNA बनल, इथं काय बनल ATGCCGTU हा mRNA बनला. ओके, आता हा mRNA जेव्हा बाहेर आला तेव्हा आपल्याला माहिती त्याच्यावर काय असणार आहे, नायट्रोजनस बेसेस जॉईन असणार आहेत. ओके, आता हे जे नायट्रोजनस बेसेस आहेत ते कसे असतात, ट्रिपलेट कोडॉनच्या माध्यमातून असतात. तर ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, आता हे जे तीन हे बघा इथं तीन ACT हे जे पूर्ण युनिट आहे त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. 3 युनिट म्हणजे ट्रिपलेट आणि कोडॉन. ओके, ही जी इन्फॉर्मेशन घेऊन येतो mRNA ती कशाच्या फॉर्म मध्ये असते, तर ट्रिपलेट कोडॉनच्या माध्यमातून असते. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. ओके, आता ह्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय, हे जे ट्रिपलेट कोडॉन आहे ते काय आहेत, mRNA ने आणलेले पासवर्ड आहे. ओके, म्हणजे mRNA DNA कडून एक पासवर्ड घेऊन येत असतो. तो पासवर्ड म्हणजे काय असतो, ट्रिपलेट कोडॉन. आता आपल्याला एखादा पासवर्ड आहे तो आपल्याला उघडावा तर लागेल ना एखादी गोष्ट करण्यासाठी, तर तो पासवर्ड रीड करायचं काम कोण करतं, तर tRNA करत असतो. ओके, तो पासवर्ड रीड करायचं काम कोण करतो, tRNA. आता हा जो tRNA असतो तो काय करतो, इथं tRNA येतो जेव्हा सायटोप्लाझम मधून mRNA सायटोप्लाझम मध्ये येतो तेव्हा इथे tRNA येतो. तर tRNA काय करतो, ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस फॉर्म करतो. म्हणजे आता समजा इथं A, तर इथं काय फॉर्म करेल, T फॉर्म करेल, U फॉर्म करेल, त्याच्यानंतर C आहे, मग इथं G फॉर्म करेल, आणि जर T आहे तर इथं A फॉर्म करेल. ओके, काय फॉर्म करेल, AUG, इथं T नाही पाहिजे, U पाहिजे. ओके, तर AGA फॉर्म करेल tRNA, कॉम्प्लिमेंटरी फॉर्म करेल tRNA. इथे दिसत नसेल, मी परत बनवते एकदा. ओके, तर बघा इथं tRNA आला, तो ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनच्या कॉम्प्लिमेंटरी. हा इथं रायबोझोम मध्ये बरोबर, हा रायबोझोम इथं अटॅच झालाय ह्या ट्रिपलेट कोडॉनला. आता हा काय करेल, A चा U बनवल, C ला G बनवल, T नसेल इथं समजा U धरू आपण, U ला A बनल. ओके, UGA. आता ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस tRNA बनवले की हा ट्रिपलेट कोडॉन निघून जातो आणि हा रायबोझोम इकडे शिफ्ट होतो. ओके, आता इथं बघूयात, each mRNA is made up of thousands of a triplet codon. आता मी तुम्हाला सांगितलं ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, हे जे ह्याचा ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. आता इथं किती ट्रिपलेट कोडॉन होतील, ACT, GGC, TAT, हा एक ट्रिपलेट कोडॉन आणि हा एक ट्रिपलेट कोडॉन, असे 4 ट्रिपलेट कोडॉन इथं तयार होत आहेत.
तसे थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन कुठे प्रेझेंट असतात? mRNA वर. आता इथं लक्ष द्या, mRNA वर किती प्रेझेंट असतात? थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. आणि ट्रिपलेट कोडॉन कसे असतात माहिती ना? 3 नायट्रोजनस बेसेस एकत्र येऊन ट्रिपलेट कोडॉन फॉर्म होतं. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, आता हा जो mRNA चा मेसेज आहे, तर mRNA अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. आता मी तुम्हाला इथं सांगितलं की हा tRNA हा येतो आणि हा काय करतो? त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस फॉर्म करतो. ओके, आता इथं बघा, amino acids are supplied by the tRNA. For the given purpose, tRNA has the anticodon having complementary sequence to the codon on mRNA. आता हा जो कोडॉन आहे mRNA वरचा, तर त्याच्यावरती हा अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी बेसिस दॅट इज अँटीकोडॉन बनवतो. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय? आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रान्सलेशन म्हणजे काय? जे mRNA वरचा ट्रिपलेट कोडॉन आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस tRNA फॉर्म करतो. mRNA वरच्या जे ट्रिपलेट कोडॉन आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस tRNA फॉर्म करतो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ ट्रान्सलेशन. आता इथपर्यंत परत बघू. इच mRNA इज मेड अप ऑफ thousands of a triplet codon. As per the message of the mRNA, amino acids are supplied by the tRNA. आता amino acid कोण सप्लाइड करतात? tRNA. For this purpose, the tRNA has an anticodon having complementary sequence. tRNA ला काय असतात? anticodon असतात having complementary sequence. काय ह्याला? complementary. A ला U, C ला G, T ला A. ओके, आणि this is called as a translation. आता द अमिनो ऍसिड्स जे आता अमिनो ऍसिड हे tRNA आणतो. आता हा जो tRNA अमिनो ऍसिड्स असतो आणतो, तो काय होतो? दे आर बाउंडेड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ rRNA. आणि ते नंतर बघू आपण. आता ही इथली प्रोसेस. आता तुम्ही हे बघा की आता इथं tRNA आला, हा जो ट्रिपलेट कोडॉन आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस तयार केले. आता ह्याचे कॉम्प्लिमेंटरी बेसिस तयार झालेत. ओके, मग आता हा काय करल? हे ट्रिपलेट कोडॉन निघून जातो खाली. आता हा RNA इकडे शिफ्ट होणार. आता हा RNA ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस तयार करणार. G ला C, त्याच्यानंतर G ला C, C ला G. आता हे झाले, हा ट्रिपलेट कोडॉन निघून जाईल. आता तो शेजारी शिफ्ट होईल. आता शेजारी शिफ्ट झाल्यावर ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस T ला A, A ला T, T ला A. ओके, आता हा पण निघून जाईल. रायबोझोम शेजारी शिफ्ट होतो. असं करत करत रायबोझोम इथून इथं, इथून इथं असा थाउजंड्स ऑफ ए ट्रिपलेट कोडॉन प्रेझेंट आहे. मग तसं तसं रायबोझोम शिफ्ट होत जातो आणि रायबोझोमचं लोकेशन बदलत राहतं, म्हणून आपण त्या प्रोसेसला म्हणतो ट्रान्सलोकेशन. ओके, आणि हे जे ट्रिपलेट कोडॉन निघून जातात खाली, तर ते सॉरी, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे अमिनो ऍसिड असतात ते. हे जे ट्रिपलेट कोडॉन त्यांचं वरती कॉम्प्लिमेंटरी बेसिस तयार झाले की त्याला अमिनो ऍसिड म्हणतो. आणि हे जे अमिनो ऍसिड आहेत ते एकमेकांना बाइंड होतात बाय द पेप्टाइड बॉन्ड. आणि हे पेप्टाइड बॉन्डला त्याला आपण म्हणतो प्रोटीन्स. आता बघा इथं, द अमिनो ऍसिड ब्रॉट इन बाय द tRNA, जे अमिनो ऍसिड आणले tRNA ने, आर बॉन्डेड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ rRNA. आणि ते बॉन्डेड होतात विथ द पेप्टाइड बॉन्ड. इथं मी लिहिले पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्डनी जॉईन होतात आणि ते rRNA करतो ते. During this process, ribosome keeps on moving from one end of the mRNA to the other end by the distance of one triplet codon. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा इथं रायबोझोमनी कॉम्प्लिमेंटरी बनवला की तो शेजारी शिफ्ट होतो आणि हे निघून जातं खाली. परत हा इथं आला की याचं कॉम्प्लिमेंटरी बनवतो, परत शेजारी येतं. म्हणजे तो लोकेशन बदलत असतो, त्याचं मूव्ह होत असतो, लोकेशन बदलत असतो. आणि आपण त्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. ओके, सच मेनी चेन्स कम टुगेदर. आणि ह्या अशा खूप चेन्स ह्या नाही का आपण बनवल्यात पेप्टाइड बॉन्डने, तर तशा मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. दिस प्रोटीन कंट्रोल द टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. दिस प्रोटीन कंट्रोल द व्हेरियस फंक्शन्स ऑफ द बॉडी. आणि आपल्याला हे माहिती आहे की आपलं प्रोटीन जे आहेत ते आपलं काय करतात? बॉडीचं वेगवेगळे फंक्शन पार पाडत असतात. आणि अँड देअर अपीअरन्स टू, आणि त्यांचा अपीअरन्स. आता नेक्स्ट पॅरेग्राफ आहे लिव्हिंग. नेक्स्ट पॅरेग्राफ बघूयात.
लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्व्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे ते काय करतात की त्यांच्यासारखेच इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करतात ड्यू टू द जीन्स ओनली. आता सेम त्यांच्यासारखेच लिव्हिंग इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करण्याचं कारण काय? जीन्स. ओके. Some of those genes are transmitted to the next generation without any changes. आता काही जे जीन्स आहेत, जीन्स म्हणजे काय? स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ डीएनए. स्मॉलेस्ट जो सेगमेंट आहे डीएनएचा त्याला आपण म्हणतो जीन्स. आता हे जे जीन्स आहेत ते जसेच्या तसे नेक्स्ट जनरेशनकडे पास होतात. त्याला आपण काय म्हणतो? सॉरी, हे जे जीन्स आहेत ते जसेच्या तसे नेक्स्ट जनरेशनकडे पास होत असतात. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं? ते जीन्स जसेच्या जसे पास झाल्यामुळे काय होतं? तर जे पॅरेंट्स मधले कॅरेक्टर आहे ते सेम त्यांच्या ऑफस्प्रिंग्स मध्ये येतात. However, sometimes sudden changes occur. आणि काही वेळेस काय होतं? सडन चेंजेस ऑकर इन द जीन्स. म्हणजे काय होतं? आता ही जीन्स समजा ही, तर ह्याच्यात काहीतरी डिफेक्ट होतो. काय होतं? डिफेक्ट. ओके, डिफेक्ट. ओके, आता जीन्स मध्ये काय होतं? डिफेक्ट होतो. आता हा डिफेक्ट झाल्यामुळं काय होतं? जीन्स जशी तशी पास नाही होऊ शकत आणि त्याच्यामुळं म्युटेशन कॉज होतात. काय होतं? म्युटेशन. आता बघा इथे काय दिलंय? समटाइम्स एनी चेंजेस ऑफ द समटाइम एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन. आता जे जीनवर न्यूक्लियोटाइड असतात, आपण पाहिले डीएनए न्यूक्लियोटाइडचं बनलेलं असतं, त्याचे स्मॉलेस्ट सेगमेंट म्हणजे जीनवर पण काय असणार आहे? न्यूक्लियोटाइड असणार आहे. आणि त्या न्यूक्लियोटाइडनी जर त्यांची पोझिशन चेंज केली तर काय होतं? मायनर चेंज कॉज होतो आणि त्याला आपण म्हणतो म्युटेशन. ओके, म्हणजे डिफेक्ट कॉज होतो आणि त्याला आपण म्हणतो म्युटेशन. सम म्युटेशन, काही म्युटेशन काय असतात? मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही छोटे असतात आणि काही काही ते डिसऑर्डर्स कॉज करतात. काही ओके. म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. आणि म्युटेशन काय करू शकतं? जेनेटिक डिसऑर्डर कॉज करू शकतं, जसं की सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय असतं? आपल्याला ते आपल्या बॉडीत आपल्या ब्लडमध्ये रेड ब्लड सेल असतात. ओके, तर त्या रेड ब्लड सेलचा जो शेप आहे तो कसा असतो? ओव्हल किंवा बायकॉन्केव्ह शेप म्हणतो आपण त्याला. तर तो शेप आहे ना सिकल म्हणजे ते गवत काढण्यासाठी वापरतात सिकल. तर सिकल सारखा होतो आरबीसीचा शेप. त्या जेनेटिक डिसऑर्डरला आपण म्हणतो सिकल सेल ॲनिमिया. दिस इज द एव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज द वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता हे कशाचं प्रूफ आहे? डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनने काय सांगितलं होतं की काही काही कॅरेक्टर पॅरेंट्स कडून प्रोजेनीकडे जसेच्या तसे पास होतात, पण ते पास होताना जर त्याच्यात म्युटेशन झालं तर जेनेटिक डिसऑर्डर कॉज होतात आणि हे प्रूफ झालं डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचं. या पुढचा इव्होल्युशन हा पॉइंट आपण नेक्स्ट व्हिडिओत बघणार आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओज मिळण्यासाठी सबस्क्राईब करा.